मराठीमध्ये आहे सोय, मराठीमध्ये देता येईल और इंग्लिशमध्ये दिले तर खूपच मतलब इंग्लिश और मराठी दोघांमध्ये दिले तर खूप उपयोगी राहील. क्योंकि आमची जो मतदार यादी आहे ते इंग्लिश और मराठी दोघांमध्ये राहते. और आम्ही काही करते नेहमी जे दादा नाव तुम्ही मराठीमध्ये दिले मनोहर चौधरी, मी इंग्लिशमध्ये आम्ही कन्वर्ट करणार आहे. अगर तुम्ही नाही दिले तर आम्ही इंग्लिशमध्ये कन्वर्ट करणार आहे. लेकिन त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली तर भविष्यात आपल्याला ID कार्ड वगैरेमध्ये अडचण येते. त्यासाठी इपिक क्रमांक आपला एक फोटो पाहिजे, दोन नाही पाहिजे. आमचे लोक सांगणार दोन द्या. एक फोटो ID इपिक क्रमांक दिले तर आम्ही त्यामधून पण स्कॅन करू. लेकिन एक दिला तो लेटेस्ट विचार होणार. 37 लाख मतदार आहेत, शासनाची अशी किती अपेक्षा आहे, किती टार्गेट आहे, किती होऊ शकतं असं काय आहे का? नाही, माझं जो आहे मला वाटते की 40,000 खूप कमी होतं. आपले 30-32 लाख जे लोक मतलब मतदाता 18 वर्षचे जास्त जे आहे त्यापैकी फक्त 40,000 पदवीधर, ती संख्या खूप कमी आहे. आपण नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठच्या मतलब इथे सेंटर आहे. और असं नाही आहे की आपली एज्युकेशनची पर्सेंटेज कमी आहे. 90% आहे आपल्या इथे मतलब साक्षरताच्या, महिलांच्या पुरुषच्या सगळ्यांच्या. तर जो तुम्हाला पडते का? तुम्ही सांगा, मला तर पडत नाही. 40,000 फक्त पदवीधर आहे जळगावमध्ये. शिक्षकच असेल 40,000 तर 20-22,000 तर जिल्हा परिषदेचे शिक्षक असेल.